स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आपण विविध अवयव, हृदयानंतर महत्वाचं पोट, स्टमक. पोट काय काय कार्य करतं? तुम्ही जे काही त्याला देता ते ग्रहण करतं, ते पचवतं, त्याच्यामध्ये अनेक पाचक द्रव्य मिसळली जातात, ते पचतं आणि मग तुमच्या रक्तात मिसळतं. हे पोट सुव्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे असं तुम्हाला नाही का वाटत? कारण जर पोटात दुखायला लागलं तर आपण बेचैन होतो, आपल्याला काही सुचत नाही. तर हे जे पोट आहे, त्याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ही आपणच नियंत्रित केली पाहिजे. आपण त्याच्यावर भार येईल असं संतुलित आहार न घेता बसाबस म्हणजे बर्गर, पिझ्झा यासारखे पदार्थ खाल्ले, वेळेवर जेवलं नाही, भरपूर पाणी प्यायलं नाही, तर ह्या पोटावरती अन्याय होतो आणि मग ते बिघडतं. तर आज आपण ह्या पोटाला हील करणार आहोत. कारण आपलं जीवन म्हणजे आपलं जी ऊर्जा मिळते ती त्या पचनामुळे आपल्याला मिळते. बरोबर, आपण जेवलो नाही, उपवास झाला तर आपल्याला थकवा जाणवतो. का? तर आपल्या पोटात अन्न नसतं म्हणून. आपण म्हणतो ना, अरे माझ्या पोटात ना अन्नाचा कण नाही, मी कसं काय करू? म्हणजे आपलं पोट हे अतिशय महत्वाचं आहे. तर आपण हृदयावर हात ठेवूया, एक दीर्घ श्वास घेऊया, हळूवार सोडूया. परत एक दीर्घ श्वास घेऊया, हळूवार सोडूया. परत एक दीर्घ श्वास घेऊया, हळूवार सोडूया. आणि माझं हे जे स्टमक आहे, यामध्ये असणारं लहान आतडं, मोठं आतडं, लिव्हर, या सर्वांसाठी जी काही काळजी घेणं गरजेचं आहे ती मी घेणार आहे. त्यांच्यावर अन्याय होईल असा कोणताही पदार्थ माझ्याकडून खाल्ला जाणार नाही. मी कायम वेळेवर संतुलित आणि नियमित आहार घेईन आणि योग्य प्रकारे पाणी पिईन. मी माझ्या पोटाला आत्ता हे प्रॉमिस करते आणि मी माझ्या पोटावर खूप प्रेम करते. आय लव्ह माय स्टमक, आय लव्ह माय स्टमक, आय लव्ह माय स्टमक. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा, डोळे उघडा आणि बघा एकदा जरा आपल्या पोटाकडे आणि आपण त्याला टॅपिंगने हील करूया. डोळे मिटा. परत माझं हे जे काही पोट आहे ते माझ्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे किंवा मी अति खाण्यामुळे किंवा अति कमी खाण्यामुळे त्याच्यावर जो काही भार येतो आणि अन्नपचन होत नाही, त्यामुळे माझं पोट दुखू लागतं आणि पोटाचे अनेक विकार होतात. यासाठी मी माझ्या पोटाला आता प्रॉमिस करते की मी नियंत्रित वेळेवर संतुलित आहार घेईन आणि माझ्या पोटाचं आरोग्य सुरक्षित ठेवेन. तरी कसंही असलं तरी ते माझंच पोट आहे, त्याला मी स्वीकारते आणि मी मलाही स्वीकारते. आणि यामध्ये जो काही बिघाड झाला असेल तो मी रिलीज होऊ देते. हे जे काही पोट आहे हे माझंच आहे. याच्यावर जे काही अन्न ग्रहण केलं जातं किंवा जे मी त्याच्यावर अन्नाचा अतिरेक करते किंवा कमी खाते, यामुळे जो काही प्रेशर येतं ते मी होऊ देणार नाही. आणि ह्या पोटामध्ये जे काही विकार आहे ते मी आत्ता रिलीज होऊ देते आणि त्याला आहे तसं स्वीकारते, स्वतःलाही आहे तसं स्वीकारते आणि मी माझं पोट आत्ता या क्षणी हील करते. रेकग्नाइज, रिलीज, हील. 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 रेकग्नाइज, रिलीज, हील.
recognize, release, heal, recognize, release, heal, recognize, release, heal, recognize, release, heal, recognize, heal, release, recognize, release, heal, recognize, release, heal, recognize, release, heal, recognize, release, heal, recognize, release, heal. मी माझ्या पोटासाठी संतुलित वेळेवर आहार घेईन. मी माझ्या पोटासाठी वेळेवर संतुलित आहार घेईन. मी माझ्या पोटासाठी संतुलित आणि वेळेवर आहार घेईन. मी माझ्या पोटासाठी योग्य संतुलित आहार वेळेवर 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 घेईन. या माझ्या पोटासाठी मी वेळेवर योग्य संतुलित आहार घेईन. माझ्या पोटाची काळजी करणं हे माझंच काम आहे. 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 आताही मी माझं पोट हील करत आहे, ही भावना मी स्वीकारते. मी माझं पोट हील करत आहे, हे मी भावना स्वीकारते. मी माझं स्टमक हील करत आहे, ही भावना मी स्वीकारते. मी माझं स्टमक हील करत आहे, ही भावना स्वीकारते. मी माझं स्टमक हील करत आहे, ही भावना स्वीकारते. मी माझं स्टमक हील करत आहे, ही भावना स्वीकारते. मी माझं स्टमक हील करत आहे, ही भावना स्वीकारते. मी माझं स्टमक हील करत आहे, ही भावना स्वीकारते. हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा, थँक्यू माय स्टमक, थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.